त्रिपुरासुरांना मानताना शंकरांच्या डोळ्यातनं अश्रू पडले आणि ते जे जमिनीवर पडले त्यातनं रुद्राक्षाची झाडं निर्माण झाली, अशी ती त्याविषयी उत्पत्तीची गोष्ट आहे. आज शिवपुराणामध्ये तर कोणी घालावेत कोणी घालू नयेत कशा प्रकारचे आहेत ही पण सगळी माहिती आहे, पण ही मूळ स्कंद पुराणामधली रुद्राक्षाच्या उत्पत्तीची ती माहिती आहे. आणि त्यामुळे मग शंकराचे भक्त असतील, देवीचे असतील, दत्तगुरूंचे असतील, काळभैरवाचे असतील, खंडोबाचे असतील, नाथांचे असतील, ते आपसूक रुद्राक्ष धारण करतातच. मंत्रशास्त्र याविषयी तुम्ही काही पुस्तकं वाचली तर स्फटिकाच्या माळ्यावर जो जप केला जातो तो दुप्पट होतो आणि रुद्राक्षावर केलेला जप हा अनंतपट होतो असे लिहिलेलं आहे. त्यामुळे रुद्राक्षाच्या माळेवर जरूर जप करावा. रुद्राक्षांचे विविध प्रकार आहेत, तर ते प्रकार कोणते आणि त्याचा काय लाभ जो धारण करत होता? आपण क्लासिफिकेशन किंवा वर्गीकरण केलं तर पहिलं त्याच्यावरच्या मुखापासनं होतं, दुसरं त्याच्या आकारापासनं होतं, तिसरं त्याच्या रंगापासनं होतं आणि चौथं कुठे निर्माण झाले त्यावरनं ते होतं. रुद्राक्ष हे 1 ते 21 मुखी असे असतात. नेपाळी रुद्राक्ष हा सगळ्यात उत्तम मानला जातो. 1 ते 21 मुखी रुद्राक्षांना प्रत्येकाची देवता असते. अच्छा, म्हणजे एक मुखी हा साक्षात शिवस्वरूप मानलेला आहे. आणि शिवलीलामृतामध्ये लिहिलेलं आहे की 1 मुखी रुद्राक्ष आगळा पूजिता भाग्य विशेष. 11 मुखी हा 11 रुद्रांचं प्रतीक मानलेलं आहे आणि 21 मुखी हा कुबेर स्वरूप मानलेला. तो जर का मिळाला तर तुमची खूप भरभराट होते. रुद्राक्ष हा खरा आहे हे कसं ओळखल? आता ती खूप कठीण गोष्ट आहे. तुम्ही कधीही बघा, तुम्हाला जेवढे रुद्राक्ष मिळतील प्रत्येक मुखामध्ये तुम्ही गोल, आडवा, सरळ फिरून बघितलात तुम्हाला 101% ओम त्यात होईल. आणि शिवलीलामृतामध्ये ते लिहिलेलंच आहे की महानंदा जी होती तिने एक कुकुट आणि मरकट म्हणजे एक कोरणा आणि एक माकड पाळले होते आणि त्यांच्या गळ्यात रुद्राक्ष घातले आणि त्या पुण्याच्या जोरावर